कुरडई करताना जर तुमची अशी छान मस्त फुलून येत नसेल, तर ही रेसिपी तुमच्यासाठी. तसेच तुमची कुरडई कितीही छान चिक बनवला तरी लाल होत असेल, त्यासाठी सुद्धा ही रेसिपी तुमच्यासाठी. फक्त एवढंच करा, की रेसिपी शेवटपर्यंत बघा, कारण मी शेवटी खूप छान अशी सिक्रेट टिप्स यामध्ये सांगितलेली आहे. तर नमस्कार, मी श्रुतिका. श्रुतीज कॉर्नरमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. कढई नेहमी आहे ना, कुरडई तळताना अशी पसरट घ्यायची, जेणेकरून मस्त अशी व्यवस्थित फुलून येते. तुम्ही बघू शकता इथं, की एकदम कुरडई टाकता छान मस्त पांढरी शुभ्र अशी फुलून येते. रसासोबत तुम्हाला माहितीच आहे, रसासोबत किंवा पुरणपोळीसोबत ही कुरडई अप्रतिम लागते. तर घरच्या घरी बनवलेल्या अगदी सोप्या पद्धतीने इथं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. विशेष म्हणजे ह्या वर्षी माझ्या आईने बनवलेली आहे, ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. रेसिपी अगदी साधी सोपी आहे. तोंडात टाकताच विरघळेल अशा कुरडया झालेल्या होत्या. आणि ह्या लाल होऊ नये, तसेच ह्या चिकटसुद्धा होऊ नये म्हणून एक सिक्रेट टिप्स व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला ती टिप्स कळेल. तर मी आता इथे रात्रभर हा चीक असा पाण्यामध्ये ठेवला होता. तर मी रात्री हा वाटून घेतला. नंतर दुसऱ्या दिवशी यातलं सगळं पाणी असं काढून घेतलं. तर असे केल्याने चीक मस्त खाली बसतो आणि पांढरा शुभ्र राहतो. तर रात्री मी ह्या चिकामध्ये पाणी टाकताना एक अगदी शेंगदाण्याचा खडा एवढा तुरटीचा खडा फिरवला होता, जेणेकरून हा चीक मस्त पांढरा होतो. आता ह्यातलं पाणी मी सगळं काढून घेतलं आणि सराट्याच्या साहाय्याने हा चीक अशा प्रकारे फोडून घेतला. तर हा खूप कडक असतो, त्यामुळे हाताने हा मिक्स होत नाही. म्हणून सराट्याच्या साहाय्याने एकदम पूर्ण असा मिक्स करून घेतला. बघा हा चीक ना असा फोडून घेतला ना, की मस्त मिक्स करायला सोपी जातो. तर एका भांड्यामध्ये मोजून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला पाणीसुद्धा व्यवस्थित मोजता येईल. कारण आपण जर मेजरमेंटने घेतला ना, तर चीक पातळसुद्धा होत नाही किंवा घट्टसुद्धा होत नाही. तर इथे हा माझा एक पातेलं भरून असा चीक मी घेतलेला आहे. तर एक पातेल्यासाठी मला साधारण एक पातेलं भरून आणि अर्ध्याच्या थोडं कमी पाणी लागलं होतं. तर तेवढं मी ॲक्चुअली मी 2 पातेले पाणी गरम करून ठेवलं, कारण वेळेवर लागलं तर. आणि इथं हा चीक आटायसाठी मी हे खोरणं घेतलेलं आहे. तर हे खूप जुन्या पद्धतीचं आहे. माझ्या आईने मला दिलेलं आहे. अगदी सागाचं बनवलेलं आहे आणि अगदी परफेक्ट असा चीक आटला जातो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा. मी नक्की बनवून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. तर सुरुवातीला आता पाणी घेऊया. इथं मी 1 पातेलं पाणी घेतलं आणि यामध्ये मीठ टाकून घेतलं. त्यानंतर गॅस पेटवून घेऊया आणि हे पातेलं त्यावरती ठेवून घेऊया आणि मस्त छान याला उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला. तर उकळी आल्याशिवाय आपण चीक घाटणार नाही. तर बघा मस्त अशी दणक्यात आता मी झाकण ठेवलं होतं. उकळी आली बघा, किती छान अशी उकळी आली. आता गॅस कमी करायचा आणि इथं साईडला अजून एक पातेलं पाणी मी गरम ठेवलेलं आहे. थोडंसं मीठ कमी झालं होतं म्हणून मीठ टाकलं. त्यानंतर चिकाची अगदी बारीक धार सोडून अशा प्रकारे हा आटून घ्यायचा आहे. अगदी हळू-हळू आटायचा आहे. कारण आणि खूप फास्टमध्ये गोल-गोल फिरवायचं, कारण याच्यामध्ये गाठा होण्याची शक्यता असते. गॅस बारीक करायचा आणि कंटिन्यू याला हलवत राहायचं गोल-गोल, जेणेकरून अजिबात त्यामध्ये गाठा होत नाही. तर बघा किती छान झालेला आहे. अजिबात गाठ वगैरे कुठेच झालेली नाही आणि घट्ट किंवा पातळही झालेला नाही. छान झालेलं आहे आणि पाणी बघा मला एक पातेलं आणि अर्ध्याला थोडं अर्ध्यातलं अर्धं पातेलं भरलं, त्यातलं अगदी थोडंसंच वाटीभर शिल्लक राहिलं होतं. म्हणजे दीड पातेलं परफेक्ट पाणी याला लागतं. आता मस्त झाकण ठेवून याला छान शिजू द्यायचं आहे. एक 40 ते 45 मिनिटं अगदी बारीक गॅसवरती बरं का. त्यानंतर हा सोरा घेतलेला आहे मी कुरडया बनवण्यासाठी. तर याला अशा 3 प्रकारच्या चकत्या असतात. तर एक जाड आणि एक मध्यम जाड आणि एक खूप बारीक अशी. तर इथं मी जाडच घेतलेली आहे, कारण आमच्या घरी सगळ्यांना जाड कुरडया आवडतात, खूप बारीक आवडत नाही. तुम्ही आवडीप्रमाणे कुठल्याही घेऊ शकतात. याला मस्त असं तेल लावून घ्यायचं आतून, जेणेकरून हा चीक याला चिटकत नाही. सगळ्या बाजूने आतून मी याला असं तेल लावून घेतलेलं आहे.
कुठलेही करताना आहे ना, आपण चीक बनवताना सुद्धा त्या पातेल्याला थोडंसं तेल लावायचं. आता बघा 40 ते 45 मिनिटं झाले. चीक मस्त आपला शिजून तयार झालेला आहे आणि कलर सुद्धा बघा वेगळा झालेला आहे. दिसतोय ना तुम्हाला वेगळा? तर ह्याला ना छान चकाकी येण्यासाठी चीक जेव्हा तुम्ही बनवतात ना, रात्री ठेवतात पाण्यामध्ये, तेव्हा एक अगदी शेंगदाणा एवढा खडा तुरटीचा त्या पाण्यातनं फिरवायचा. जेणेकरून मस्त या कुरडयांना एकदम चमक येते. आणि पाणी सारखं बदलत राहिलं ना, की कुरडया आपल्या एकदम पांढऱ्या शुभ्र येतात. चीक जेव्हा आपण रात्रभर पाण्यात ठेवतो, तेव्हा ते पाणी बदलवायचं. तर जेवढं तुम्ही पाणी त्यातलं काढत राहाल, तेवढं तो छान मस्त पांढरा येतो. आणि एक सोपी पद्धत हा शिजला की नाही बघायची, की पाण्याचा हात लावून असं बघायचं. जर हाताला चिटकला नाही तर शिजलाय. आता सोऱ्यामध्ये हा अशा प्रकारे टाकून घ्यायचा आणि मस्त याच्या कुरडया करून घेऊया. तर आजूबाजूला अजिबात भरू देऊ नका, कारण मग आपल्याला खूप करायचे असतात. जर हा साईडला भरला तर याचं झाकण टाईट लागण्याची शक्यता असते. म्हणून अगदी सावकाश पद्धतीने हा भरायचा. आणि शक्यतो गरम गरमच करा. थंड झाल्यानंतर हा चीक खूप कडक होतो आणि याच्या कुरडया करता करता नाकेनऊ येतात. म्हणून गरम गरम असतानाच अगदी पटापट त्याच्या कुरडया करून घ्यायच्या. तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी ते एका प्लेटवरती केलेल्या आहेत. तर ही प्लेट अगदी पाण्यामध्ये मी थोडीशी बुडवली आणि त्याच्यावरती करून घेतल्या. म्हणजे अगदी सहज निघतात. बघा किती छान झालेली आहे, मस्त गोल गरगरीत आणि जाडही झालेली आहेत. कारण आम्हाला जाडच आवडतात सगळ्यांना. तुम्हाला बारीक आवडत असतील तर बारीक करा. आता इथे एक प्लास्टिकचा पेपर आहे आणि त्याच्यावरती मी हा छान गाळून घेतलेला आहे. तुम्ही कापडावरती गाळल्या तरीही चालतात. अशा मस्त माझ्या ह्या कुरडया आता गाळून झालेल्या आहेत. मस्त ह्या मी फॅन खालीच एक दिवसभर सुकवल्या, कारण आमच्या इथं ऊन वगैरे जास्त येत नाही. त्यामुळे फॅन खालीच मी दिवसभर आणि रात्रभर तशाच ठेवल्या. आणि थोड्याशा माझ्या जागा पुरत नव्हती, म्हणून इथे या सुपड्यावरती सुद्धा मी टाकून घेतल्यात. तर बघूया आता ह्या निघतात की नाही. सकाळी सकाळी बघा गॅलरीमध्ये थोडं ऊन येतं माझ्या, तर मी गॅलरीमध्ये अशा छोट्या छोट्या भांड्यांमध्ये, ताटात, प्लेटमध्ये वगैरे अशा टाकून घेतल्यात आणि मस्त 2 ते 3 दिवस ह्या कळकळीत सुकवल्या. तर साधारण 3-4 तास ऊन येतं माझ्या गॅलरीमध्ये. अगदी छोट्याच जागेत येतं, त्यामुळे अशा प्रकारेच टाकाव्या लागल्यात. पण छान सुकल्यात बरं का. बघा किती छान झालेल्या आहेत. जर कच्च्या राहिल्या ना, तर याचे तुकडे तुकडे पडतात. म्हणून एकदम अलगद अशा कळकळीत सुकू द्यायच्या आणि नंतर एका हवाबंद डब्यामध्ये पॅक भरून ठेवायच्या. रंग सुद्धा बघा किती छान आलेला आहे. तर ह्या कुरडयांची एकच ट्रिक मी तुम्हाला सांगितली, की तुरटीचा कढा ह्याच्यामध्ये फिरवा आणि छान मस्त चीक शिजू द्या. ॲटलीस्ट 40 ते 45 मिनिटं तरी त्याला शिजू द्यायचा. तेव्हाच हा चीक मस्त असा शिजला जातो आणि कुरडया व्यवस्थित होतात. आता आपण एखादी कुरडई तळून बघूया. कुरडई जर व्यवस्थित सुकली नाही ना, तर ती अजिबात फुलत नाही आणि खायला सुद्धा कडक लागते. तर ह्या आता मी साधारण 4 ते 5 दिवस मस्त सुकू दिल्यात. आणि कुरडई तळताना नेहमी लक्षात ठेवा, एकदम पसरट भांडं घ्यायचं. खोलगट घेतली तर ती अजिबात फुलत नाही. बघा आता तेलात टाकता बरोबर किती छान फुलते ना, कारण ती सुकलेली आहे आणि तेल मस्त मी तापू दिलं. नंतर मध्यम आचेवरती त्याला तळून घेतली. बघा किती पांढरी शुभ्र झाली. अगदी तेलात टाकता बरोबर फुलून आली. तर अशा छान छान टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. अशा प्रकारे मी मस्त कुरडया ह्या तळून घेतल्या. त्या तळलेल्या कुरडया सुद्धा थंड करून हवाबंद डब्यात ठेवल्या तरीही छान लागतात 3-4 दिवस. आणि रसासोबत तर अप्रतिम लागतात. माझ्या प्रिशाला खूप आवडतात. तिच्या डिमांडनुसारच मी हा एवढा कुरडयांचा घाट घातला. सगळ्यांना करायला अगदी अशा किचकट वाटतात, पण तुम्ही बघितलं ना किती सोप्या आहेत. काही करायला एवढं हे नाही, फक्त करायला थोडासा त्रास होतो. बघा किती छान झालेली आहे आणि अजिबात लाल झालेली नाही. मोठ्या गॅसवर केलं तर
तुमची कुरडई हमखास लाल होईल आणि आतून कच्ची राहील. कुरडया शक्यतो छोट्या छोट्या घाला, जेणेकरून तळताना अगदी कमी तेलात तळल्या जातील. वा, मस्तच. गहू आहे ना, गहू जास्तीत जास्त 3 ते 4 दिवसच भिजत घाला. खूप जास्त सुद्धा भिजत घातले तर कुरडईच हमखास लाल होते. तर अशाच मस्त व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा.